तर 288 जागांचे निकाल आलेले आहेत। 129 जागांसह भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष राज्यातला ठरला आहे। त्याच्या खालोखाल 51 जागा या शिवसेनेला मिळालेल्या आहेत। आपण आकडे पाहूयात। भाजप 129, त्याचबरोबर 51 जागी शिवसेना, एनसीपी अजित पवार 35 जागांवर, ठाकरे गट 9 जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस 35 जागांवर विजयी झालेला आहे। पवार गटाला 7 जागा मिळाल्या आहेत, तर इतर म्हणजे शहर विकास आघाड्यांना 22 जागा। पुन्हा एकदा आकडे पहा। भाजपला 129 जागा, शिवसेनेला 51, एनसीपी अजित पवार गट 35, ठाकरे 9, काँग्रेस 35, पवार 7 आणि इतर 22 जागांवर नगराध्यक्ष पदाचे हे आकडे आपण बघतोय। पुन्हा एकदा भाजप हाच सगळ्यात मोठा पक्ष या निवडणुकीत सुद्धा ठरलेला आहे। तर मराठवाड्यातली स्थिती पहा। काँग्रेस 52 आणि एकूण 52 पैकी काँग्रेसला 4 जागा मिळालेल्या आहेत। मराठवाड्यात 52 पैकी एनसीपी अजित पवार गटाला 6 जागा मिळालेल्या आहेत। तर इतरांना 3 जागी यश मिळालेलं आहे। याशिवाय आपण मराठवाड्यामध्ये शरद पवार गटाला 2 जागी नगराध्यक्षपदात यश मिळालेलं आहे। शिवसेना 8 जागी मराठवाड्यात विजयी झालेली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला 4 जागा मराठवाड्यात मिळालेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला 25 जागा मराठवाड्यात मिळाल्या आहेत। जवळपास अर्ध्या जागा 52 पैकी 25 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। आणि याशिवाय ओव्हरऑल मराठवाड्याची स्थिती पहा। भाजपला 25, शिवसेनेला 8, एनसीपी अजित पवार गट 6, ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 4, तर शरद पवार गटाला 2 जागा आणि इतरांना 3 जागी यश मिळालेलं आहे। एकूण 52 जागांचे हे निकाल आहे। पुढचा विभाग पाहूयात। पुढचा विभाग मराठवाडा पुन्हा एकदा आपण बघतोय। मराठवाड्यामध्ये भाजपला 25, शिवसेनेला 8, एनसीपी अजित पवार गट 6, ठाकरे गट 4, काँग्रेस 4 आणि आता ओव्हरऑल पहा। 288 पैकी 9 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत। तर शिवसेनेला 51 जागा, 288 पैकी 51 जागी शिवसेनेला यश मिळताना दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 288 पैकी 7 जागी यश मिळताना दिसतंय। इतर म्हणजे शहर विकास आघाड्या आणि त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षांना 22 ठिकाणी यश मिळालंय। अजित पवार गटाला 35 जागा मिळालेल्या आहेत। 288 पैकी 35 जागी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। तर काँग्रेसला सुद्धा 35 जागा, दोघांची नेक टू नेक फाईट आहे। 288 पैकी काँग्रेसला 35 जागी यश मिळाले। सगळ्यात जास्त 129 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत। 288 पैकी 129 जागी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले। आणि ओव्हरऑल जर आपण नजर टाकली तर 288 पैकी भाजपला 129, शिवसेना 51, एनसीपी अजित पवार गट 35, ठाकरे गट 9, काँग्रेसला 35, शरद पवार गटांना 7 आणि इतरांना 22 जागा मिळालेल्या आहेत। हे राज्यभरातलं चित्र आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो। येवल्यात निवडणुकीच्या निकालावरून हाणामारी झालेली आहे। येवल्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। हाणामारीत काही लोक जखमी झालेले आहेत। रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहे। येवल्यामध्ये खऱ्या अर्थानं निवडणुकीची सांगता झालेली आहे असं म्हणता येईल, कारण एक हाणामारी झालेली आहे आणि दोन्ही गटावर आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सकाळपासून आपण निकाल पाहतोय आणि ही दृश्य बघतोय येवल्यामधली। येवल्याचे कार्यकर्ते रुग्णालयात, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हाणामारीचं स्वरूप या कार्यकर्त्यांच्या जखमांवरून स्पष्ट होत आहे। येवल्यात निवडणुकीच्या निकालावरून 2 गट भिडलेले आहेत। कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। मुंबई महापालिकेत काँग्रेसला वंचितची साथ मिळणार का हा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून वंचित आणि काँग्रेस या दोघांमध्ये चर्चा सुरू आहेत। सचिन सावंत, असलम शेख हे आंबेडकरांच्या भेटीला गेलेले आहेत। काँग्रेसचा आत्मविश्वास या निकालानं दुणावलेला आहे। स्वबळावर काँग्रेसनं 35 जागे आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। त्यामुळे काँग्रेस हा महापालिका निवडणुकात सुद्धा स्वबळावर जाण्याच्या विचारात आहे आणि त्याच अनुषंगानं या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला आता सचिन सावंत आणि
आमदार असलम शेख पोहोचलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वंचित आणि काँग्रेस यांची आघाडी संदर्भात चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी आघाडीची घोषणाही झालेली आणि मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसनं निर्णय घेतला होता. आता आंबेडकरांना साथीला घेत ते ही निवडणूक लढवतील असं वाटतंय. डहाणूत भाजपचा 27 पैकी 17 जागांवर विजय झालाय, पण भाजपचा गड आला आणि सिंह गेला अशी काहीशी स्थिती डहाणूमध्ये आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत राजपूत हे पराभूत झालेत. म्हणजे सत्ता नगरपालिकेमध्ये डहाणूमध्ये भाजपची आली आहे, पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र हरलेला आहे. त्यामुळे डहाणूमध्ये भाजपचा गड आला आणि सिंह गेला अशी स्थिती आहे. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेमध्ये राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत. अभय देशपांडे सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राहुल कुलकर्णी हे या संपूर्ण निवडणुकीत राज्यभरात फिरलेले आहेत, त्यामुळे त्यांना जनमानसाचा अंदाज आहे आणि हे निकाल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने आपण पडताळून पाहणार आहोत. राहुल, आपलंही स्वागत आहे. विनोद वाघ भाजपचे प्रवक्ते आहेत आणि मराठवाड्यातले एक मोठे नेते आहेत, त्यामुळे विनोद वाघ यांच्याकडून भाजपच्या यशाचं नेमकं गमक काय हे आपण जाणून घेणार आहोत. आणि सक्षणा सलगर, एक फायर ब्रँड नेता म्हणून त्यांची ओळख आहे, वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही आहे, पण काय नेमकं चुकलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करूया. अभय सर, निकाल आलेले आहेत. 129 जागी भाजपनं विजय मिळवलेला आहे आणि अनेक ठिकाणी भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतोय. पाशवी बहुमत जसं राज्यात आहे तसंच आता सत्ताधाऱ्यांना नगरपालिकांमध्ये मिळताना सुद्धा दिसतंय. निश्चितपणे या निवडणुका विधानसभेचं प्रतिबिंब म्हणावं लागेल, कारण साधारणतः आकडे ते विधानसभेच्या आमदारांची संख्या आहे तिथपर्यंतच हे आकडे जाताना दिसत आहेत. फक्त काँग्रेसचा परफॉर्मन्स थोडासा तो सुधारलेला दिसतो या निवडणुकीत. या निवडणुका महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी अतिशय गांभीर्याने घेतल्या, गांभीर्याने लढवल्या, शेवटपर्यंत त्या स्पर्धेत राहिले. दुसरीकडे तसं वातावरण महाविकास आघाडीत नव्हतं. महाविकास आघाडीत काँग्रेसचे काही नेते, प्रदेशाध्यक्ष हे वगळता दुसऱ्या पक्षाचे कोणी बाहेर पडले नाहीत. शिवसेने तर ही निवडणूक मला वाटतं ऑप्शनलाच टाकलेली होती, कारण ते सगळे मुंबई महापालिकेच्या पूर्वतयारीत गुंतलेले आहेत आणि कुठलाही नेता बाहेर पडला नाही. अशा वेळेस कार्यकर्ते स्वबळावर जिथे जिथे लढणं शक्य होतं तिथे लढले. त्यांच्या नगरसेवकांची संख्या आपण त्याला बरी दिसते, परंतु नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेला जेवढे खासदार आहेत तेवढे नगराध्यक्ष दुर्दैवाने निवडून आणता आले नाहीत. अशी परिस्थिती आज आहे. ती निवडणूक त्यांनी सोडल्यामुळे त्याचा परिणाम दिसतोय. शरद पवार गटाचं सांगायचं झालं तर त्यांचं अजूनही थोडंसं कन्फ्युजन. हे दोन राष्ट्रवादीचे घटक एकत्र लढणार नाही लढणार, पुढच्या काळामध्ये काय होणार, याच घडामोडीत ते गुंतलेले दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, रोहित पवार असतील, यांचा वावरही तसा मर्यादित दिसला. त्यामुळे त्याचे जे परिणाम येणार आहेत ते जे अपेक्षित होते तसे आलेत. साधारणतः आपला अंदाज तोच होता. एक्झिट पोलमध्ये त्याच्यावर थोडंसं त्याच अंदाजाला दुजोरा मिळाला होता आणि प्रत्यक्ष निकालही तसेच आलेले आहेत. हे अनपेक्षित निकाल नाहीत. दुसरा, या निवडणुकीमध्ये जे विश्लेषण करताना अनेकदा विरोधकांकडून मुद्दा मांडला जातोय की पैशाचा अमाप वापर या निवडणुकीमध्ये झाला. ही वस्तुस्थिती आहे, परंतु तेवढंच काही या निकालाचं कारण नाही, कारण बरेच घटक याला कारणीभूत होते. पैशाचा वापर झाला म्हणजे काही ठिकाणी तर सत्ताधारी पक्षातल्याच एका घटक पक्षाने ते सगळं कॅमेऱ्यावर उघड केलं. परंतु तरीही मला वाटतं की हे निवडणुकीचे निकाल विरोधी पक्ष अधिक सक्रियपणे उतरला असता तर काही प्रमाणात तरी त्यांची म्हणजे जे प्रतिष्ठा राखण्या एवढे आकडे नक्की आले असते. पण मला वाटतं की तेही आलेले नाहीत. याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारा असू शकतो. ही बाबही लक्षात घ्यायला हवी. अगदी आपण स्टुडिओमध्ये काही प्रश्न आणखीन विचारणार आहोत, पण आता आपल्याबरोबर बाहेरून सुद्धा स्टुडिओच्या बाहेरून काही गेस्ट आहेत. आपल्यासोबत विकास पासलकर आहेत, झूमवरून आपल्याला ते जॉईन होत आहेत. त्याचबरोबर मेहबूब शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. मेहबूब, मी तुमच्याकडे येतो. एकूणच आता सकाळपासून या सगळ्या निवडणुकांचं विश्लेषण झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी मुद्दे मांडले असतील, पण या सगळ्या आत्ताच्या निकालानंतर चिंतेची बाब वाटत नाही का? कारण आपल्याला अजून एक डबल डिजिटमध्ये सुद्धा जाता आलं नव्हतं. आपल्या पक्षाला फक्त 7 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळताना दिसतंय. चिंतेची बाब आहे, कारण महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका तोंडावर आहेत. नाही, असं आहे सर, याच्यात मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो, ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका स्थानिक उमेदवार कोण आहे याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून असतात. कारण त्यांचा गावामध्ये
शहर म्हणजे काय फार मोठाली नाहीत. आता एखादं शहर आहे भुसावळ सारखं, तिथं 1,72,000 मतं असतात, तर तिथं आपोआप आमच्या तुतारीचाच नगराध्यक्ष निवडून आला. संजय सावकारे मंत्री आहेत, त्यांच्या मंडळी पडल्या. आणि वरणगाव सारखी एखादी सीट आहे, तिथं आम्ही अगदीच 225 मतांनी आमचा पराभव झाला. जिथं जामनेर आहे, जामनेरला गिरीश महाजन आहेत, त्यांच्या बिनविरोध त्यांनी इलेक्शन केलं होतं, पण 13 जागेची निवडणूक लढली. तर 13 पैकी तुतारीचे आमचे 4 आले. त्याच्यात शेजारी सिंदुर्णी आहे, सिंदुर्णी त्यांच्याच मतदारसंघात आहे. तिथं आमचा 525 मतांनी नगराध्यक्षाचा उमेदवार पराभूत झाला. 6 नगरसेवक निवडून आले. मुळात काय आहे, आता ह्या निवडणुकीत अंबाजोगाईला भारतीय जनता पार्टीची आपण एक नगराध्यक्ष निवडून आले, नंदू काका मुंदडा. आता हे कसे निवडून आले अंबाजोगाईचे, तर त्यांनी आघाडी केली. आणि ज्या अंबाजोगाईत सातत्यानं लोकसभा आणि विधानसभेला त्यांची सून उभा होती, तर विधानसभेला ते मायनस त्या ठिकाणी होते, लोकसभेला मायनस होते. पण आता त्यांनी स्थानिक आघाडी केली आणि स्थानिक प्रश्नावर लोकांनी त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. बीडमध्ये योगेश क्षीरसागर हे त्या ठिकाणी टपमध्ये आले. 14 नगरसेवक आज बीडमध्ये योगेश क्षीरसागरांचे आले. तर ते योगेश क्षीरसागर भारतीय जनता पार्टीत गेले, पण आतापर्यंत भाजपाचे कधी तिथं 4 नगरसेवक आले नाहीत. ऐन निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर योगेश क्षीरसागर हा पूर्ण टीम घेऊन तिकडे जातात, 52 लोक उभा करतात आणि 14 नगरसेवक येतात. म्हणजे ते वलय योगेश क्षीरसागरांचे. भारतीय जनता पार्टी म्हणून तिथं कधी 4 नगरसेवक निवडून आलेले नाहीत. आणि तिथं निवडणुकीला त्या प्रेमलता पारवे ह्या काय अजितदादा गट म्हणून तिथं नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या नाही बीडमध्ये. तर त्यांनी सुरुवातीला आमच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत तिकीट मागितलं. त्यांचे जावई आहेत शेख मुजीब म्हणून, ते एक सिटीजन पेपरचे संपादक आहेत. मग त्यांना आम्ही उमेदवारी नाही, पण मेहबूब तुम्ही जो मुद्दा मांडताय तो अगदी योग्य आहे. मी त्याला काय विरोध करत नाही की स्थानिक स्तरावर या निवडणुका असल्यामुळे स्थानिक उमेदवारांच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक लढवली जाते. मी तुमच्याकडे येतो, पण आता ही दृश्य आपण बघतोय, भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, श्रीकांत केळकर सुद्धा इथे दिसत आहेत. ढोल ताशांच्या गजरात नाचत गात हे सगळं सेलिब्रेशन केलं जात आहे. दिवसभरातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ठिकठिकाणावरनं आपण पाहतोय. आणि आता ही तर मुंबईतली दृश्य आहे, जिथं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा सकाळपासून राहुल म्हणतोय त्याप्रमाणे झांजा वाजवत आहेत. झंझावाती विजयानंतर पुन्हा एकदा आपण प्रवेशामुळे आकड्यांकडे थोडंसं लक्ष वेधायचं मला, की एकनाथ शिंदे यांच्या जेवढ्या जागा आहेत ना, तेवढ्या आघाडीतल्या 3 पक्षांच्या मिळून आहेत. आणि एकनाथ शिंदेच्या जागा, त्यातल्या बऱ्याचशा जागा या भाजपाविरुद्ध लढून त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर लढण्याची शक्ती असेल तर जागा मिळतात, हे अजून मला वाटतं की त्या आकड्यावरनं दिसतंय. आणि आणखी पुन्हा झंझावात जो दिसतोय ते जर दुसऱ्या क्रमांकाचा येतो मी तुमच्याकडे, तर 2.25 पट जागा जवळपास भारतीय जनता पार्टीच्या आहेत. आणि ते झांज वाजून झंझावात का नाहीत करणार? कारण त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची ही पहिली निवडणूक होती. आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती खूप झाले. 2 पक्षातला मित्र पक्षातला जो ताण होता तो त्यांच्या निमित्ताने वाढतोय असं चित्र तयार झालं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदातली ही पहिली निवडणूक असेल तर ते त्याचं सेलिब्रेशन करतीलच आणि उत्तमच असं यश भारतीय जनता पार्टीला मिळाले. एकच मुद्दा की 51 जागा ज्या शिवसेनेच्या आल्यात ना, त्याचा एक नीट विचार करायला पाहिजे. जेव्हा एकत्रित शिवसेना होती, म्हणजे फुटली नव्हती, तेव्हा सुद्धा कदाचित एवढं यश शिवसेनेला मिळालेलं नसेल. 32 जास्तीत जास्त, म्हणजे एकनाथ शिंदेचं जे निवडणूक जिंकण्याचं कौशल्य आहे ते 3ऱ्या वेळेला सिद्ध झालं. म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी मित्र पक्षापेक्षा जास्त जागा मिळवल्या, विधानसभेलाही चांगलं यश मिळवलं आणि आता नगराध्यक्ष पदाच्याही निवडणुकीत मिळवलं. याचा अर्थ शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी मेहबूब तुमच्याकडे येतो, पण चर्चेत आणखीन पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांची ओळख करून देतो. सुशील कुलकर्णी आहेत, राजकीय विश्लेषक. कुलकर्णीजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. त्याचबरोबर विकास पासलकर आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. पासलकरजी, आपलं या चर्चेत स्वागत आहे. आणि मनीषा कायंदे आहेत, शिवसेनेच्या आमदार, त्या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाल्या आहेत. मनीषाताई, तुमच्याकडेच पहिले येतोय, पण मेहबूब शेख यांना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे, मगाशी अर्धवट राहिला होता. मेहबूब, तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे की स्थानिकांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली जाते, पण मग आपल्या स्थानिक स्तरावरच्या नेत्यांमध्ये ती क्षमता नाही असं म्हणायचं? सर, त्याच्यात मला फक्त आता एक ऍड करायचंय. मगाशी राहुल सर जे म्हणले की शिंदे साहेबाचे नगराध्यक्ष जास्त आले, 51 आले, मान्यच आहे. पण अरुण मुंडे, शेवगावचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. अरुण मुंडे भाजपकडनं उमेदवारी मागितली, ऐन वेळेला भाजपने दिली नाही, त्यांना शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली आणि काही फंड त्या ठिकाणी दिला. म्हणजे आता धर्माबाद सारख्या ठिकाणी 2000 मतदार हे एका मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कोंडून ठेवले, तिथं पैसे वाटप केले. पैशाच्या बॅगा कशा गेल्या, काय गेल्या, हे आपण बघितलंच. आणि तेवढी यंत्रणा आता विरोधी पक्षाकडे कुणाकडेच नाहीये. सध्या सत्ताधारी पक्षात चढाओढ लागली होती. आणि आता तो मुजीब, बीडचा आता जे नगराध्यक्षाची जी सासू झाली प्रेमलता पारवे, ह्यांनी बीडला आमच्याकडे उमेदवारी मागितली
आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, तर त्यांनी अजितदादाचं ऐन वेळेला जाऊन शेवटच्या 3 तासात बी फॉर्म घेतला आणि आता ते तिथं नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तर मला सांगायचं काय, ह्या पण म्हणजे निवडणुकीत तुम्ही स्थानिक आपलं चेहरे अपयश सांगताय का? आणि म्हणजे जे पैसे- निवडून येणारे कॅन्डिडेट होते ते आम्ही हातातनं सोडले असं तुमचं म्हणणं आहे का? सुशील कुलकर्णींना काहीतरी बोलायचंय. थांबा महबूब शेख, सुशील कुलकर्णींना काहीतरी बोलायचंय. मला आमच्या मित्रवर्य महबूबना एकच सांगायचं आहे की भारताच्या टीम मधून विराट कोहलीला का खेळवलं, रोहित शर्माला का खेळवलं, त्यांना बाजूला काढा, मग कसा पराभव होतो बघा, असं नसतं म्हणायचं. हे राजकारणातला खेळ आहे. आपापला खेळाडू कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे हे ठरवतात. आत्ताच महबूबनी एक वाक्य होतं की निवडणुकीत त्या स्थानिक चेहऱ्यावरती निवडणूक ठरत असते. मग तो स्थानिक चेहरा कसा असला पाहिजे हे ठरवायला पाहिजे की नाही? हे ठरवण्यात सुद्धा अपयश आलंय. हे कधीतरी मान्य करायला पाहिजे की नाही? उद्या भाजपने उमेदवार पळवला, शिवसेनेने उमेदवार पळवला, अजून कोणी उमेदवार पळवला, हे कारण सांगण्यात आता काही हासिल नाहीये. आपल्याला स्थानिक चेहरा जो दाखवता आला असता तो दाखवता आला नाही. त्या चेहऱ्यावर आपल्याला ही निवडणूक लढता आली नाही, माणसं सांभाळता आली नाहीत. हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळं उगाच हा माणूस गेला म्हणून, तो माणूस गेला म्हणून अशी कारणं सांगू नयेत, अशीच आमच्या मित्रांना विनंती करायची. महबूब, एक थोडक्यात मुद्दा मांडा, फक्त मला मनीषा ताईंकडे जायचंय. असं आहे की आमच्याकडे जुने ज्यांनी काम केलं होतं वर्षानुवर्ष पक्षात, त्यांना त्या ठिकाणी आमदारांनी संधी द्यायचा निर्णय घेतला. मुळात आमच्याकडे आयतात निवडून येणारा माणूस येतोय म्हणून जुन्या काम करणाऱ्यावर अन्याय करून त्याला घेऊन उभा करण्यात काही पॉईंट नव्हता. आणि आताच्या निवडणुका ज्या झाल्यात त्या पैशाच्या बॅगा भाजपवाल्यांनी शिवसेनेच्या दाखवल्या आणि शिवसेनेवाल्यांनी भाजपच्या दाखवल्या. म्हणजे निवडणुकीत आपला माणूस पायाखाली घालायचा आणि कुणीतरी निवडून येणारा चांगला ताजा तावाना आपल्याकडे आला म्हणून त्याला डोक्यावर बसवून लगेच त्याला उमेदवारी द्यायची, असं प्रकार आम्ही जर केला असता तर ते झालंच असतं. मुळात आम्ही काय, निवडून यायचा इलेक्टिव्ह मेरिटचा कुणी आला तर त्याला जे आता गमजे घालायची जी प्रथा आहे तसं केलं असतं तर ते अजून आमचा पण महबूब, आज जर राजकारणाचा ट्रेंड बदलत असेल तर त्या बदलत्या ट्रेंड बरोबर पक्षांनाही बदललं पाहिजे. हे आता काही कधीतरी शिकण्याची विरोधकांना वेळ आलेली आहे असं या एकूणच चित्र पाहता वाटतंय. मनीषा कायंदेजी, मगाशी जो विषय निघाला होता की शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा एकसंध शिवसेना होती त्यावेळेला जे यश मिळालं होतं त्याच्याही पेक्षा दुपटीनं जास्त यश मिळवलेलं आहे. काय तुमच्या यशाचं गमक आहे? कारण महबूब शेख म्हणतायत की आम्ही जुन्यांना संधी दिली, नवीन निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना थोडंसं बाजूला ठेवलं. तुम्ही काय गेम प्लॅन केला होता? बघा, गेम प्लॅन काही नाही. माननीय एकनाथजी शिंदे हे स्वतःला पहिले कॉमन मॅन म्हणत होते, आता ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन, लाडक्या बहिणींचा भाऊ, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि कमिटमेंट, आज सर्वात जास्ती सभा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकनाथजी शिंदे हे बरंच काही करू शकतात, खूप काही घडवून आणू शकतात. हे आपण विधानसभेला पाहिलंय. लोकसभेला फेक नॅरेटिव्ह मध्ये आम्ही गाफील राहिलो, परंतु विधानसभेला आपण पाहिलंय की एक हाती त्यांनी बरंच काही केलंय. 55 सभा यावेळा त्यांनी घेतल्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकेका दिवशी 5-5, 6-6 सभा पोहोचू शकले नाही, चॉपर उतरलं नाही, फ्लाईट टेक ऑफ झालं नाही, एवढ्या सगळ्या समस्या तर मोबाईलवरून त्यांनी सभा घेतल्या. त्यामुळे आणि त्यांची जी इमेज आहे ती सर्वमान्य आहे. म्हणजे आज त्या जाती धर्माच्या पलीकडे माननीय एकनाथजी शिंदे यांची इमेज आहे आणि तीच आज कामास आलेली आहे. लोकांनी आता गद्दार गद्दार हे तर केव्हाच मागे पडलंय. लोकसभा विधानसभा याच्यानंतर की जनतेच्या कोर्टात जाऊ, सगळे कोर्ट झाले, सगळ्या कोर्टामध्ये एकनाथजी शिंदे जिंकलेले आहेत. आणि हेच त्यांचं यशाचं गमक आहे की ते सर्वांना ते मान्य आहे. त्यांचं नेतृत्व असं आहे, कोणालाही दुखवत नाहीत, कोणालाही बिलो द बेल्ट रिमार्क नाही. आता त्यांना किती दूषण दिले जातात, मिंदे मिंदे म्हटलं जातं, परंतु ते त्यांची पातळी कधीच सोडत नाही. हीच जी त्यांची क्वालिटी आहे ही लोकांना आज आवडलेली आहे. आणि त्यामुळे या निवडणुका तिन्ही जे महायुतीचे घटक पक्ष होते ते वेगवेगळे लढले. प्रत्येकाला आपापल्या पदरी जे यश मिळायचंय ते मिळालेलं आहे. प्रत्येकाला आपल्याला आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली आहे. ती देखील प्रत्येकाच्या वाट्याला जे ते यश आलेलं आहे आणि आम्ही यामध्ये खरोखरच समाधानी आहोत. काही ठिकाणी निश्चितच जसं विदर्भामध्ये आम्हाला मुळातच विदर्भामध्ये आम्हाला खूप काम करण्याची गरज आहे, तसंही काही ठिकाणी आहे. परंतु ओव्हरऑल पाहिलं तर मराठवाडा असेल, कोकण असेल, नवीन नेतृत्वही जन्माला आलेले आहेत या निवडणुकीमध्ये.
ताकदवर नेते आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक हाती हे यश मिळवलेलं अगदी आहे. हा निकाल जर बघितला तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मराठवाडा आणि कोकण हे तुमचे जे बालेकिल्ले होते ते पुन्हा एकदा तुमच्या हातात येताना दिसत आहेत. बऱ्यापैकी तिथे यश मिळालंय. कोकणात तर 27 पैकी 10 जागा पक्षाला मिळालेल्या आहेत. जवळपास 50% आसपास यश आहे. पण भाजपला आणि शिवसेनेला जी किमया साधता आली, विकास पासलकरजी, ती तुम्हाला तितकीशी साधता आली नाही. म्हणजे यश मिळालं, 35 जागा या काही कमी नाही आहेत, पण तितकं यश जितकं शिंदेंना मिळालं, जितकं भाजपला मिळालं, तितकं यश मिळताना दिसत नाही. काय चुका झाल्या? नाही, काही चुका वगैरे काही झालेले नाहीये. कारण जागांची संख्या आणि लढण्याची ठिकाणं आणि आम्ही पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र आणि जे आमचे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणी, कारण एकूण आपण पक्षीय बलाबल जर पाहिलं तर भाजप आमचा सहयोगी मुख्य पक्ष जो आहे त्याची संख्या, विधानसभेमधल्या आमदारांची संख्या आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांची विधानसभेतील आमदारांची आणि लोकसभेतील खासदारांची संख्या आणि आम्ही लढवलेल्या जागा आणि आम्हाला मिळालेले यश हे निश्चितच माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या कामाचा झंझावात आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची हातोटी, याला लोकांनी खऱ्या अर्थाने माननीय अजितदादांच्या नेतृत्वाकडे बघून आम्हाला जे यश मिळालेलं आहे ते अत्यंत चांगलं आहे. आणि महायुती म्हणून सुद्धा जे काय यश मिळालेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे आम्हाला. आणि म्हणून काही जरी झालं तरी महायुतीमध्ये सगळेजण लढत असताना सुद्धा मैत्रीपूर्ण किंवा ह्या सगळ्या जरी काही काही ठिकाणी आलं तरी आम्ही समविचाराने, व्यवस्थित विचाराने ह्या सगळा पुढे गेलेलो आहोत. त्याच्यामुळं जे मिळालेलं यश आहे त्याच्यामध्ये अत्यंत आम्ही समाधानी आहोत. अगदी. यानंतर मी काँग्रेसकडे येणार आहे. बालाजी गाडे त्यांचे प्रवक्ते आपल्यासोबत आहे. यावेळेला बालाजी, तुमची स्थिती चांगली आहे. तुम्हाला दरवेळेला निवडणुकीत जे तोंड द्यायला लागतं, काटेरी प्रश्न आणि त्याचबरोबर इतरांची टीका, ती यावेळेला सुदैवाने टळलेली आहे. अगदी काही फार चांगली परिस्थिती नाही, पण विरोधकांमध्ये चांगली परिस्थिती आहे. आणि 35 जागा म्हणजे काँग्रेसचा अजूनही बेस आहे हे यातनं सिद्ध होत आहे आणि त्याच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेत लगेच तुमचे सचिन सावंत आणि अस्लम शेख हे आता आंबेडकरांकडे गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसची पुढची रणनीती काय असेल? आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की यामध्ये निवडणुकांचा जो आत्ता आपण बोलत असताना म्हणालात की निवडणुका आणि पक्ष हे पॅटर्न बदलतोय आणि मग त्यानुसार पक्षांनी बदललं पाहिजे हे जे म्हणताय, तर माझं थोडंसं त्याबद्दल वेगळं मत आहे की भारतीय जनता पक्षानं निवडणुकांचा जो विकृत आणि हिंसक पॅटर्न उभा केलेला आहे, निश्चित पद्धतीनं तो बदलून सामाजिक सौहार्द आणि संतुलन जे बिघडवलेलं आहे तो नीट राहण्यासाठी संघटन बांधणी करणे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, ज्या या निवडणुका पारदर्शक झालेल्या नाही आहेत, अजूनही आमचं तेच मत आहे, 35 जागांवरती जरी आले असेल तरीही या निवडणुका पारदर्शक नव्हत्या. अगदी काल माझ्या नांदेड जिल्ह्यामधलं धर्माबादचं भाजपचे प्रवक्ते आहेत, भाजपचे आमदार आहेत तिथले राजेश पवार नावाचे, त्यांचा स्वतःचा बॉडीगार्ड जो सोबत आहे आणि त्यांची सगळी जागा माणसं- गमावली आहे भाजपने धर्माबादची असेल, पण त्या ठिकाणावरती हे जे चाललं होतं, मुळात जागा आली का नाही हा नंतरचा विषय, पण तिथं हे जे काही लोकशाहीची जी हत्या चाललेली आहे ही जर अशा पद्धतीनं निवडणुका होणार असतील तर याकडे सरकार म्हणून सरकार लक्ष देत नाहीये आणि असंच चाललं तर लोकशाही व्यवस्था जिवंत आहे असंही म्हणता येणार. म्हणून आमचा जो इथून पुढचा लढा असणार आहे तो हा जो पारदर्शकता यावी यासाठी याद्या अधिकाधिक पारदर्शक व्हाव्यात आणि ज्या यंत्रणांचा जो वापर केला जातोय, जालन्यामधलं उदाहरण आहे, जालन्यातल्या कुठल्या तरी नगर परिषदेमध्ये एका पहिल्यांदा मतदार करणाऱ्या मतदारानं मतदान केलं आणि त्या मतदान करायला तो केंद्रावरती पोहोचला आणि त्याच्या आधीच मी तुमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यानं सांगितलं की मी येण्याच्या अगोदर मतदान झालेलं आहे. मग हे जे काही प्रकार पुढे येत आहेत आणि याकडे जर नाही कुठंच दोष नाही म्हणजे बाजूला सरा असं सत्ताधारी म्हणत असतील तर ते आम्ही ऐकणार नाही. पण आमचं जी पुढची रणनीती असणार आहे तो राहुलजींनी मांडलेला हा मुद्दा हा वास्तव आहे, त्याचं तथ्य निवडणुकांमध्ये सामोरं येते. नंबर 1. नंबर 2, निवडणूक आयोग हा 100% दोषावरतीच काम करतोय आणि ते सातत्यानं दिसून आलंय. आम्ही लोकांमध्ये अधिकाधिक हे घेऊन जाऊ, जनआंदोलन उभं करू आणि संघटन पातळीवरती अजून पक्षाला मजबूती आणू. आणि हे जे पैशाचं जे राजकारण निर्माण झालं म्हणजे सत्ताधारी आमदार आहेत, निलेश राणेंनीच त्यांनीच ते समोर आणलेलं आहे. किंवा अगदी कालचा विषय जर असेल तर कालच्यामध्ये येतं तर विकास अण्णा पासलकर आहेत त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते, काल अंबरनाथमध्ये भाजप पैसे वाटताना राष्ट्रवादीच्या लोकांनी पकडलेले, चॅनलला व्हिडिओ आलेले, धर्माबाद नंतर अंबरनाथचे व्हिडिओ झालेले होते. सत्ताधारी पक्षातले पैसे पकडतात, तुम्ही काय करताय? मी तेच सांगतोय की हा जो पैसा जो येतोय सर, तो जो महत्वाचा आम्ही करतोय ना, तर हा जो पैसा जो येतोय हा पैसा हा जनतेच्या पैशातून जे कामं कोट्यावधी रुपयाची टाकली जात आहेत. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आता हा नगर विकासचा विषय, नांदेड शहरामधलं नांदेड महापालिकेत 329 कोटीचं
एकनाथ शिंदेंनी ते अमृतच्या अंतर्गत बजेट दिलेलं आहे. त्यामध्ये अख्खं नांदेड शहर गेल्या 5 महिन्यापासून नवे जुने सगळे रस्ते उकळून टाकलेले आहेत. कुठलंही नियम 20 वर्षाचं नियोजन करावं लागतं शहराचं, ते बाजूला सारलेलं आहे. सर्वसामान्य जनता याबद्दल अनभिज्ञ आहे. पुराची परिस्थिती सहन म्हणजे केली. सत्तातून आणि पैसा, पैशातून मला सत्ता, असा 30 सेकंदात समारोप करतो. तर एक असं एक नांदेडचं उदाहरण, तर त्यामध्ये कुठल्या तरी एका ठेकेदाराला काहीतरी शारदा कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांना दिलं, त्यानं 25 लोकांना सबलेट देऊन टाकलेलं आहे आणि अत्यंत बोगस अख्खं शहर उकरून ठेवलंय. सरकारकडे अनेक तक्रारी केल्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून. सरकार अगदी सभागृहामध्ये पटलावरती तो विषय आणला, सरकार उत्तर द्यायला तयार नाही. मग लढायचं नेमकं कसं? बाहेर लढलो, आतमध्येही लढतोयत आमचे लोक, मग लढण्याची परिभाषा काय? हा पण प्रश्न आहे ना. तुमच्या या मुद्द्याकडे येणार आहे मी. आता भाजपच्या एका बोलक्या प्रतिक्रियेकडे जातो. विनोद वाघ आपल्यासोबत आहेत, त्यांची मला त्यावर प्रतिक्रिया घ्यायची आहे. पक्षाकडून सुधीर मुनगंटीवारांचाच घात झालाय का, अशी एक परिस्थिती आहे. कारण माझी शक्ती पक्षानंच हिरावली असं सुधीर मुनगंटीवार बोलतायत. सुधीर मुनगंटीवार आधी काय म्हणाले तो आपण त्यांची रिॲक्शन ऐकू आणि त्यानंतर मी विनोद वाघ यांच्याकडे जाणार आहे. हा पराजय नम्रतेने स्वीकारतो. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे. काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे. आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही. तर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया आहे. आणि सुधीर मुनगंटीवार हे काय हलकं नाव नाही आहे, काल भाजपमध्ये आलेले नेते नाही आहेत. ते जर असं म्हणत असतील की माझ्या शहरामध्ये काँग्रेसनं त्यांच्या उमेदवाराला शक्ती दिली आणि माझी मात्र शक्ती हिरावून घेतली, एक भाजपमध्येच या विजयानंतर सुद्धा खदखद आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही विनोद? नाही, आता सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीचे आपण सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नेते, पूर्वीपासूनचे ते भारतीय जनता पार्टीत कार्यरत असलेले नेते. त्यामुळे सुधीर भाऊ यांनी हे विधान का केले याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्याची दखल घेईल, त्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा होईल. परंतु सुधीर भाऊच्या वक्तव्याचं आणि या सगळ्या गोष्टीचं पक्ष दखल घेऊन त्याच्यावर चर्चा तर करणारच आहे. पण त्या अगोदर आमचे मित्र बालाजी गाडे यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलू इच्छितो. त्यांनी निवडणूक आयोगाच्या बाबतीत काय बोललं, निवडणूक आयोगाला बोललं ते ठीक आहे, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीत त्यात नाव जोडलं म्हणून मी त्या ठिकाणी बोलतो. हे एकीकडे सांगत असताना याद्या, दुबार मतदार, कुणाचं मतदान करून घेणं, त्याच्यासाठी निवडणूक आयोगानं या ठिकाणी इलेक्शन रिफॉर्म्स करत असताना, SIR राबवत असताना त्याला काँग्रेसने विरोध केला. आमचंही म्हणणं आहे की दुबार नावं आहे, आम्ही म्हणत नाही, आम्ही सांगतो दुबार नावं आहे बऱ्याच जणांचे, ते नावं कमी झाले पाहिजे. त्याच्यासाठी SIR त्या ठिकाणी राबवत असताना, याद्याचं पुनर्संरक्षण करत असताना त्यात यांना अडचण काय वाटते मला हेच कळत नाही. मग त्यावेळेस वेगळा मुद्दा करतो. धर्माबाद भाजपच्या आमदारांना 2000 लोक धर्माबादचा जो उल्लेख करतो मी सांगतो. काल धर्माबादमध्ये काही महिलांना एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं. महिलांचा आरोप असा होता की लोक आहेत, आम्हाला इथे पैसे वाटायला बोलवलं होतं, पण पैसे संपले आणि अक्षरशः व्हिज्युअल्स बघितले होते आपण. पैसे संपल्यानंतर जे कार्यकर्ते पैसे वाटायला आले ते म्हणजे रेटा इतका होता पैसे मागणाऱ्यांचा की ते पळून गेले, कंपाऊंडवर उडी मारून तोंड बांधून. जर धर्माबादचं आपणच सांगितलं की धर्माबादमध्ये आम्ही जागा हरलोय, जर आम्ही त्या ठिकाणी पैशाचा दुरुपयोग झाला असता, दादागिरी वापरली असती तर त्या ठिकाणी आमचा विजय झाला असता. म्हणजे आमच्यापेक्षा यांनी जास्त पैसे वाटले असं यांना म्हणायचं का? आमदारांचा बॉडीगार्ड यांनी दादागिरी जास्त केली असं म्हणायचं का? आमदारांचा बॉडीगार्ड आहे जो पोलीसवाला आहे आणि भाजपचा तालुका अध्यक्ष आहे, पुरावा आहे माझ्याकडे. आणि अजून एक साधा एका महिलाने तिथे प्रतिक्रिया दिली होती, तिने सुद्धा भाजपच्या उमेदवारांना या सगळ्या बाबतीत आता एकीकडं आम्ही जिंकल्यानंतर हे आरोप करत असताना आत्ताच आमचे मित्र महबूबजींनी या ठिकाणी सांगितलं भुसावळच्या जागेबाबत. भुसावळला आमचे मंत्री संजय सावकर त्या ठिकाणी त्यांचे पत्नी निवडणूक हरल्यात आणि राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकले, मोठी नगर परिषद आहे, त्यांनीच सांगितलं. मग का संजय सावकर मंत्री असताना त्यांच्याजवळ पैसा नव्हता? जर पैसाच लावायचा असता, पैशाने निवडणूक जिंकता आल्या असत्या. त्यांच्याजवळ शक्ती नव्हती, ते सत्तेमध्ये नाहीये, ते मंत्रिपदावर नाही. मग तिथं जर निवडणूक जिंकली, ऐका ना, तिथं निवडणूक जिंकली तर ती यांनी लोकशाही पद्धतीनं जिंकली, तिथं यांची ताकद आहे म्हणून जिंकली. आणि आम्ही निवडणुका जिंकल्या की मग मात्र पैशाचा दुरुपयोग. मला हे सांगायचं की किती दिवस रडगा. आता एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे अंबरनाथमध्ये भाजपच्या
तेजश्री करंजुलेंचा विजय झालेला आहे. शिंदेंना तिथे धक्का बसलेला आहे. अंबरनाथमध्ये शिंदेचे आमदार असताना तिथे एक मोठा धक्का बसलेला आहे. तेजश्री करंजुले, गुलाबराव करंजुलेंच्या मला वाटतं त्या कन्या आहेत, त्यांचा विजय झालेला आहे. विनोद, माझा प्रश्न तुम्हाला हा होता की सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, भाजपचा विजय झाला आहे पण भाजपमध्ये खदखद आहे आणि सुधीर मुनगंटीवार हे काय आज बोललेले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार हे पक्षविरोधी काही गोष्टी बोलतायत. म्हणजे त्या पक्षविरोधी त्याला भूमिका म्हणता येणार नाही, पण पक्षाला काही त्रुटींबद्दल ते सातत्यानं इन्फॉर्म करतायत, त्यांच्याकडे लक्ष वेधतायत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. अखेर त्यांना माध्यमांसमोर बोलावं लागते. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी त्याबद्दल तुम्हाला तेच सांगितलं की सुधीर भाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते, आमच्या कोर कमिटीतले नेते, त्यामुळं ते त्यांचा मुद्दा जे काय अडचणी असतील ते पक्षाकडे मांडतील, पक्षही त्याची दखल घेईल, त्याच्यावर चर्चा करेल. काय अडचणी, कशाबद्दल झालं, नेमकं स्थानिक काही वाद आहे का, स्थानिक एखाद्या कार्यकर्त्यानं काही त्या ठिकाणी गडबड केली का, यावर पक्ष निर्णय घेईल. म्हणून सुधीर भाऊ का बोलले याच्यावर बोलणे इतकं मी मोठा नाही की मी सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आपल्या सगळ्यांना, त्यांच्या वयाचा राजकीय अनुभव बघता मी त्यांच्या याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु पक्ष, देवेंद्रजी असतील, बाकी सगळे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील, इतर नेते असतील, याबाबत गंभीर दखल घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करतील. नवे नेते येत आहेत भाजपमध्ये, भाजपची शक्ती वाढते, भाजपचा ज्या ठिकाणी होल्ड नव्हता त्या ठिकाणांवर सुद्धा भाजपला यश मिळतंय, पण जुन्यांकडे या माध्यमातून दुर्लक्ष होतंय. 10 ठिकाणी आपल्या उमेदवाराचा पराभव झाला असं सुधीर भाऊ म्हणाले. फक्त एकाच नगरपालिकेत नाही किंवा त्यांच्याच मतदारसंघातल्या 2 नगरपालिकेत नाही. तर याचा अर्थ असा, आता हे बघा गोपीचंद पडळकरांच्याकडं तिथं ते आता सेलिब्रेशन करतात, जोरदार सेलिब्रेशन करतात. असं दिसतं आहे की कदाचित म्हणजे सुधीर भाऊंना असं सुचवायचं आहे की ज्या नेत्यांना बळ द्यायचं आहे त्या नेत्यांना ते बळ दिलं गेलं. त्यांचं जर वाक्य नीट ऐकलं तर ते असं म्हणाले की गटबाजीला पूरक असं वातावरण निर्माण केलं गेलं आणि माझ्या पक्षानं माझी शक्ती काढून घेतली. आत्ताच नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची इतकी कोंडी केली होती की शेवटी मंत्र्यांना निर्देश द्यावे लागले अध्यक्षांना. आणि आता असं दिसतं की पक्षामध्ये राहूनच त्यांना वाटतात तसे जेन्युइन मुद्दे ते उपस्थित करतात. त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर सातत्यानं हे सगळं सुरू आहे. ते दिल्लीलाही मधल्या काळामध्ये गेले. पण आता असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये एक तर निश्चितपणे दिसलं आहे की पैशाचा वारेमाप वापर झाला. सत्ताधाऱ्यांनी, घटक पक्षांनी केला, हे दोन्ही त्यांच्याच मित्रपक्षांनी दाखवून दिलं. पण ही आजची गोष्ट नाही आहे आणि ही नवीन पण नाही आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत भारतीय जनता पार्टीचा जो विस्तार झाला आहे त्याच्यात ह्या गोष्टीचा काही प्रमाणामध्ये निश्चितपणे वाटा असावा. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतीय जनता पार्टीनं 2014 पासून सातत्यानं पक्ष विस्ताराचे जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न आज फलद्रूप होताना दिसत आहेत. आज जर तुम्ही पॉलिटिकल डेमोग्राफी महाराष्ट्राची काढून बघितली तर असा कोणताच भाग नाही की जिथे भारतीय जनता पार्टीचं 1 क्रमांकाचं जे स्थान आहे ते नाही आहे. हे नव्हतं आणि आता दिवसेंदिवस ते विस्तारत चाललेलं आहे. तर त्याचा जर विचार केला तर 2029च्या दृष्टीनं आत्ता विरोधी पक्षांना ह्याचा विचार करावा लागेल की निवडणूक यंत्रणा, पैशाचा गैरवापर, आणखी काहीतरी राष्ट्रीय राज्य पातळीवरचे मुद्दे, ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला काही करता येईल का, सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारता येतील का. आणि पुन्हा तेच काँग्रेस हे त्याचं उदाहरण आहे की काँग्रेस पक्षाकडे स्वतःचा जो काही वोट बँक आहे, जो काही त्यांचा मताचा विस्तार, तो जेव्हा पर्याय म्हणून लोक विचार करतात तेव्हा काँग्रेस म्हणून त्याचा विचार करताना दिसत आहेत. हे जर मुद्दे ते पुढे घेऊन नाही गेले तर 2029ला मला दिसतंय की ते जे भाजपचं आहे की 2029ला स्वबळावरतीच आपलं सरकार आणायचं, त्याची एक मोठी पायाभरणी आणि चांगले संकेत या निमित्ताने त्यांना मिळताना दिसत आहेत. आणि या निमित्तानं भाजपमधली जी खतखत आहे, म्हणजे मला वाटतं मुनगंटीवारांचं मुख्य दुखणं जे आहे ते जोरगेवारांच्या प्रवेशापासून सुरू झालं. म्हणजे त्यांचा प्रवेश त्यांच्या विरोध डावलून त्यांना करण्यात आला. त्यांची इच्छा नसताना त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली. तेव्हापासून तो सगळ्यात पक्षामध्ये त्यांचा अजून एक फार महत्वाचा विषय ते बोलले की शनी शिंगणापूर सारखं आमच्याकडे दरवाजा नाहीये. हे जे त्यांचं फार सूचक विधान आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे लुच्चे, लपंगे, भ्रष्टाचारी, बलात्कारी अशा सगळ्यांचं उत्कृष्ट एकाच छताखाली भेटण्यास ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्ष. नाही पण असं आहे, आमचे सगळे घेऊन गेले ते. मी म्हणतो की आम्ही मान्य करतो, ऐका, आमच्याकडे जे भ्रष्ट होते आणि त्यांनीच आरोप केलेले सगळे भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये आहेत. यांनी असे लोक सुशील कुलकर्णी असतात, सुशीलजी सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी भाजपनं सोबत घेतले आरोप करून. आतापर्यंत अशा लोकांना अजित पवारांवर तुम्ही गाडीभर पुरावे होते. त्रस्त करून घेऊ. सुशीलजी, भाजपचा विस्तार होतोय राज्यभरात, भाजपसाठी ही चांगली बाब म्हणावी लागेल, पण भाजपमध्ये खदखद सुद्धा वाढते आणि त्याचं हे प्रतिकात्मक रूप आहे. जे मुनगंटीवार बोललेले आहेत ते कुठे ना कुठेतरी नेतृत्वाला विचार करायला लावणार आहे. सुशीलजी, निश्चितपणे ते जोरगेवारांचा प्रवेश, आता जे अभयजी म्हणाले तिथून ते दुखणं सुरू झालंय तसं नाहीये. मुळात त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला नाही
इथून ते दुखणं सुरू झालेलं आहे. जोरगेवार आधी सुधीर आले. मुनगंटीवाराच्या दुखण्याची खरी सुरुवात आहे ती मी मंत्रिमंडळात का नाही तिथून आहे. मग त्यांना नको वाटणारे प्रवेश, कारण त्यांनी मध्ये मध्ये 2-3 केलेली सभागृहातली भाषणं, हो, परवा या तर आधीच्या ते अधिवेशनात ते सभागृहात असं म्हणाले, जे मंत्री हजर राहणार नाहीत उत्तर द्यायला त्यांच्यावर बिबटे सोडा. बिबटे सोडा, बिबट सोडा असं ते म्हणाले होते. तर त्यांची ही आता त्यांची ही खतखत बाहेर पडते हे खरं आहे. भाजपतल्या काही नियमित लोकांवरती अन्याय होणार आहे हेही खरं आहे. जे मगाशी मी वाक्य वापरलं की सारखं सारखं एकच खेळाडू घेऊन खेळण्यापेक्षा नवे खेळाडू घेऊन खेळण्याची जी नवी पद्धत भाजपनं राजकारणात आणलेली आहे. प्रत्येक वेळेला विकेट पडत नाही, बॉलर बदला, रन निघत नाहीत, बॅट्समन बदला आणि कसंही करून रन काढा. राजकारणात विजयी होणे हे भाजपचं सगळ्यात मोठं सूत्र राहिलेलं आहे आणि त्या सूत्रामध्ये भाजपनी आता आपल्या लोकांना बदलायला सुरुवात केलेली आहे आणि ती माणसं बदलतात जे एकचलानुवर्ती नेतृत्वाला मान्य करतील अशा नेत्यांनाच पुढे केलं जात आहे. हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं एकचलानुवर्ती होताना माझंच ऐकलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांच्या मनात हे दुखणं येणं स्वाभाविक आहे, हा त्रास होणं स्वाभाविक आहे. आणि प्रश्न आहे भाजपमध्ये आलेले सगळे लुच्चे, लफंगे, चोर, दरोडेखोर, बलात्कारी, खुनी, भ्रष्टाचारी ही जी सगळी यादी जमा झाली आहे ना, ते आता काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले होते की आम्ही मान्य करतो की आमच्याकडे हे वाईट होते. म्हणजे तुम्ही सगळ्या लुच्च्या लफंग्यांना एकत्र केलं भाजपनं असं सांगणाऱ्यांना हे कळलं पाहिजे की हे सगळे लुच्चे लफंगे जे काय आपण ज्याला आत्ता म्हणतोय ते सगळे त्यांच्या पक्षात होते, त्यांच्या पक्षातून ते घेतले गेलेले आहेत आणि पुन्हा तोच खेळ होतोय. तुम्ही याला सोडून खेळून बघा विजयी व्हाल का बघा, तुम्ही त्याला सोडून बघा विजयी व्हाल का. आमच्याकडे कुलकर्णी सर तुमचा मुद्दा पोहोचला. मला तुम्हाला हे सांगायचंय की त्यांच्यावरती हे सगळे आरोप भाजप करायची आमच्याकडे असताना, आता तिकडे गेल्यावर कसे पवित्र झाले हा मूळ प्रश्न होता त्यातला. हे सगळे आरोप पुराव्यानिशी करायची भारतीय जनता पक्ष त्यांच्यावरती की असे आहेत. आता तिकडे गेल्यावरती म्हणजे तुम्हाला पण ते भूतकाळात काढून नाही दिलं, ते स्वतःहून तुम्हाला सोडून गेले. भूतकाळामध्ये ते वाईट होते याची तुम्हाला अडचण नाही. आता भाजपमध्ये आहेत त्याची तुम्हाला अडचण नाही. मला कुलकर्णी साहेबांचं मला फार म्हणजे इंटरेस्टिंग आहे त्यांचं म्हणणं की ते आता इकडे आहेत ही त्यांची अडचण नाहीये. हे आमच्याकडे होते आणि भाजपनं आरोप केला आणि तिकडे घेतली ती अडचण नाहीये, पण ते आमच्याकडे होते कसे ही त्यांची अडचण आहे. थोडंसं तुमचं कन्फ्युजन झालेलं दिसतं या गोष्टीवरती. थोडं तिथं वैचारिक क्लिअरिटी आली पाहिजे तुम्हाला असं मला वाटतं. पण या मुद्द्यावर मेहबूबना पण काहीतरी बोलायचंय. मेहबूब शेख, असं आहे की आता भारतीय जनता पार्टीचं आमच्याकडे आलं. आता भारतीय जनता पार्टी ही प्रामाणिक लोकांची पार्टी राहिली नाही. भारतीय जनता पार्टी खुर्दन, भारतीय जनता पार्टी बुद्रुक, काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस पक्षच कसा तयार झाला होता याच्यावर बोला महबूबजी. काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच कसा तयार झाला होता याच्यावर बोला. या राज्यातल्या निवडून येणाऱ्या लोकांचं एकत्रित येणाऱ्या टोळकं जमा करून तयार झालेला पक्ष आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेस फोडून तो तयार केलेला पक्ष आहे. त्यामुळे आता तुम्ही काय बोला या विषयावर. आरोप करून नव्हता आणि दिल्लीचे सीबीआय घेऊन तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून फुटून तयार केलेला पक्ष आहे तो. ईडी सीबीआय घेऊन नव्हता, दिल्लीच्या विरोधात जाऊन हिंमत लागते त्याला पक्ष काढून स्वतःचा पक्ष चालवायला. पक्ष काढून तुम्ही काय नेते तयार नाही केले, तुम्ही आयते घेतले उचलून. तुम्ही पक्षच फोडलाय काँग्रेसचं सरकार असताना देशाला या राज्याला पक्ष फोडायचं दिली असेल ते तुमच्या नेत्याने दिली. बरं आपण मेहबूबजी आपण थोडं पुढे जाऊया. तुमच्या नेत्यांनी देशाला शिकवलं पक्ष कसा फोडायचा असतो. कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढल्या ते सांगा. पीएचडी झाली तुमच्या नेत्याची, त्यांनी शिकवलं या देशाला जगाला. तुम्ही स्वतः बोलताय ना मुंडे, तुम्ही पक्ष फोडण्यावर बोला, पक्ष फोडण्यावर बोला. आता मोठा जोक आहे. पक्षाकडून निवडणुका लढल्या ते सांगा. तुम्ही सांगा अगोदर कोणकोणत्या पक्षाकडून निवडणुका लढल्या. एकतर आरोप करायचे, ईडी सीबीआय लावायची आणि मग लोक पक्षात घ्यायची, मग आम्ही सांगायचं आम्ही सगळं सांगतो. हिंमत असली ना, हिंमत असली तर ज्या कार्यकर्त्यांनी तुमचा पक्ष वाढवायला तुमचा पक्ष वाढवायला मेहनत घेतली ना, आणि मग गप्पा मारा. विनोदजी आणि मेहबूबजी दोघांनाही माझी विनंती आहे. माझं लेकरू म्हणून मिरवत बसायचं ह्याला काय लय मोठेपणा म्हणत. विनोदजी आणि मेहबूबजी दोघांनाही माझी विनंती आहे, दोघांनाही माझी विनंती आहे. आपण थोडी चर्चा पुढे नेऊया, आपण थोडी चर्चा पुढे नेऊया. आपण चर्चेमध्ये मनीषाताईंना मी सहभागी करून घेतो. मनीषाताई माझा तुमच्या मेहबूबजी एक मिनिट. मेहबूबजी, मनीषाताई माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, आता आपण भाजपबद्दल बोललो पण आता मेहबूबजी एकच मिनिट मला प्रश्न विचारू द्या. आता आपण
NDTV मराठीवर एक ब्रेकिंग बघितली, ज्या ब्रेकिंगमध्ये बदलापूरमधल्या उमेदवारांचा उल्लेख होता. वामन म्हात्रे यांच्या घरातल्या 6 जणांना तिकीटं देण्यात आली होती. त्यातल्या 3घांचा पराभव झाला, 3घांचा विजय झालाय. पण या निमित्तानं एक वेगळा पायंडा परत पडतोय आणि त्यावर भरपूर टीकासुद्धा झाली होती. प्रत्येक वेळेला निवडून येणार किंवा इलेक्टिव्ह मेरिट एवढा एकच निकष महत्त्वाचा वाटतो? बघा, इलेक्टिव्ह मेरिट हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया असतोच. कारण शेवटी कुठल्याही लोकतंत्रमध्ये किंवा लोकशाहीमध्ये शेवटी तुम्हाला आकडेच महत्वाचे असतात. आणि त्यामुळे अनेकदा, आता माझ्यासारखे कार्यकर्त्याने अनेक वेळा मला संधी मिळाली नाही निवडणूक लढायची, तर तो त्याच भाग आहे. कारण तिकडे कधीतरी आपली जागा सुटत नाही किंवा आपल्याला पाहिजे ती सीट मिळत नाही, असं बरेचदा होतं. आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया ठरतो. आता एकाच घरातल्या 6 लोकांना तिकीट देणं म्हणजे तुम्ही मॉरली विचारलं तर बरोबर आहे की चूकच आहे. परंतु इलेक्टिव्ह मेरिट मध्ये ते जर का निवडून येणार असतील, दुसरी व्यक्ती जर का निवडून येणार नसेल, तर मग तसं करावं लागतं. मग त्या ज्यांना तिकीट नाही देऊ शकलो तर त्यांना कुठेतरी त्यांचं पुनर्वसन केलं जातं. हे अनेक पक्षात असं होत असतं. याच्यात काही शिवसेना का भारतीय जनता पार्टीच काही अपवाद नाहीये. सगळ्या पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून असं झालेलं आहे. आणि इथे संख्या मोठी असते, इथे हजारो अगदी म्हणजे आता इलेक्टिव्ह मेरिट हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. पण इलेक्टिव्ह मेरिट हा फक्त एकमेव निकष नसावा. तुमचा मुद्दा लक्षात आला. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्याला काही नेत्यांच्या वैयक्तिक परफॉर्मन्सवर चर्चा करायची आहे, ज्यामध्ये धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, जयंत पाटील आहेत, अशोक चव्हाण आहेत, रोहित पवार आहेत, भरत गोगावले आहेत. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय कोण होणार नगराध्यक्ष. नगराध्यक्ष झालेले आहेत भाजपने 129 जागांवर विजय मिळवत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे उडी मारलेली आहे. त्या खालोखाल 50पेक्षा जास्त जागा म्हणजे 51 जागा जिंकत शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. अजित पवारांच्या पक्षाला 35 जागांवर यश मिळालेलं आहे. काँग्रेसनं अनपेक्षितपणे 35 जागा जिंकलेल्या आहेत आणि ठाकरे गट आणि काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मात्र डबल डिजिट म्हणजे दुहेरी आकडा सुद्धा गाठता आलेला नाही आहे. काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आज दिवसभरात चर्चेत होत्या. जशी आपण आता ब्रेकपूर्वी सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया बघितली, तशाच काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आज खूपच चर्चेत राहिलेल्या आहेत. नितेश राणेंनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे. कोकणात नितेश राणेंची प्रतिष्ठा अगदी पणाला लागली होती. स्वतः निलेश राणे, त्यांचे मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू, त्यांच्याबरोबर त्यांचा सामना होता आणि सामना इतका पराकोटीचा ताणला गेला होता की या निवडणुकीत कुणाचा विजय आणि कुणाचा पराभव होणार यापेक्षा राणे बंधूंमधलं नातं टिकणार का इथपर्यंत ही चर्चा गेली होती. आणि त्यानंतर नितेश राणेंच्या 2 उमेदवारांचा मालवणमध्ये आणि कणकवलीमध्ये म्हणजे होम ग्राउंडवर पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती अगोदर पाहूया आणि त्या अनुषंगानं कोकणातल्या राजकारणाची चर्चा करूयात. आपण बघूयात नितेश राणे काय म्हणाले. लोकशाहीमध्ये आम्हाला 2017ला याच कणकवलीच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली. कदाचित आम्ही जी काय कामं केली, जी काय विकास कामं केली ते जनतेला रुजली नसतील, जनता त्याच्यावर समाधानी नसेल, जनतेला त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यामुळे जनतेने आपलं मत, आपला राग, आपली भावना या मतदानाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. शेवटी निवडणुका ह्या जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्याचं एक प्रक्रिया असते आणि जनतेच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या त्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला कळलेल्या आहेत. नितेश राणेंची प्रतिक्रिया बघितली. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी एक ट्विट केलं. आधी ते ट्विट पाहूया आणि त्यानंतर नितेश राणे काय म्हणाले त्या संदर्भात आपण चर्चा करूया. बघा मुख्यमंत्री काय म्हणतायत. नगर परिषद नगरपंचायत निवडणूक 2025 भाजप पुन्हा 1 नंबरचा पक्ष. मुख्यमंत्र्यांचं हे ट्विट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे यश मिळाल्याचं मुख्यमंत्री या ट्विटमध्ये म्हणतायत. सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजप 1 नंबर झाल्याचं ते म्हणतायत. सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी या माध्यमातून अभिनंदन केले. काही वेळातच ते स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत. मतदारांचे अनेक आभार. आता विकास अजून अविरतपणे सुरू राहील असं ते या निमित्तानं म्हणतायत. आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. कोकणात राहुल, तुम्ही स्वतः कोकणात गेला होतात.
आणि ज्या पद्धतीनं दोन राणे बंधूंमध्ये फाईट होती, म्हणजे मी स्वतः त्या मतदारसंघातला आहे, मला तिथलं राजकारण स्वतःला पण माहिती आहे, पण तुम्ही आत्ता ताज्या सगळ्या राजकारणाचा आढावा घेऊन आला होतात. तुम्हाला असं वाटत होतं की भाजप तिथे एकटी पडते? मला असं वाटतं की नारायण राणेंची भूमिका याच्यामध्ये खूप क्रुशियल आहे, ज्याची अजून चर्चा नाही झाली. सुरुवातीपासून नारायण राणेंनी हा प्रयत्न केला होता की तिथे महायुती ही एकसंघपणे लढावी. त्या एकसंघपणामध्ये 2 दिवस ती चर्चा होत राहिली आणि बहुधा असं आहे की प्रदेश पातळीवरती काहीतरी निर्णय झाला आणि त्यांचे बंधू म्हणजे मंत्री असं म्हणत होते की तिथं आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असायला हवा, बाकीच्या जागा तुम्ही घेतल्या तरी चालतील. आता हे कारण सांगितलं जातं, निलेश राणे म्हणत होते. हां, परंतु प्रत्यक्षात जे काही झालं ते महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे एक संशय मला असा आहे की नारायण राणेंना विचारलं नाही तळ कोकणामध्ये, म्हणून कदाचित कुटुंबातनंच आखली गेलेली ही रणनीती आहे का याच्याबद्दल नंतर विश्लेषण व्हायला पाहिजे, कारण आता तो निकाल तर आलाय. पण असं आहे की ही निवडणूक अत्यंत त्वेषाने लढली गेली. म्हणजे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं नेरेटिव्ह सेट झालं की हे पैसे वाटतात, खोक्यानी वाटतात, तर हे 2 वेळेला सोशल मीडियावरती लाईव्ह करून आमदारांनी ते दाखवून दिलं. चर्चा ही पण होती की प्रदेश पातळीवरती इकडे म्हणजे ठाण्यामध्ये जे काही घडत होतं त्याचं रिफ्लेक्शन तळ कोकणामध्ये येतं आहे आणि खास करून रवींद्र चव्हाणांच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी शिंदेंना बोलायच्या नाही आहेत ते तिकडनं बोलून घेतल्या जात आहेत, जो प्रयोग पुण्यामध्ये पण झाला होता. आणि उघड उघड आरोप झाले, तुम्ही संस्कृती आमची बिघडवताय, ही संस्कृतीच नाही आमच्याकडे, तुमच्या पैशाचा गैरवापर वगैरे होईल. तर आता असं दिसतं आहे की ही निवडणूक ज्या पद्धतीनं शिवसेनेनी पूर्ण रसद लावून जे करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीने ते करून भारतीय जनता पार्टीला दाखवून दिलं आहे की तिथे राणे आणि राणे कुटुंबाशिवाय काही होत नाहीये. आणि म्हणून मी म्हटलं की नारायण राणेंच्या भूमिकेबद्दल आता पुन्हा कधीतरी त्याच्यावरती चर्चा होईल की त्यांची नेमकी भूमिका काय होती. अर्थात त्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत, 4 पैकी 3 आमदार शिवसेनेचे आहेत. केसरकर आहेत, त्याचबरोबर पण केसरकरांच्या उमेदवाराचा पराभव झाला तिथे पराभव झाला. पण त्या ह्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेना या जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे ना, त्यामुळे आम्हाला जरा जास्त. पण या चर्चा ही पण होती की या माध्यमातून एक प्रश्न मला विचारायचा आहे की कणकवलीमध्ये जी शहर विकास आघाडी झाली त्यात सर्व पक्ष होते, पण जो उमेदवार जिंकून आला संदेश पारकर हे ठाकरे गटाचे आहेत. म्हणजे या 2 भावांच्या भांडणामध्ये ठाकरे गटाचं तिथे भलं झालं असं दिसतंय. या रणनीतीचं कारण काय? म्हणजे मला हे आश्चर्य वाटलं की त्यांचे स्वतःचे निलेश राणेंनी ज्या नगर म्हणजे कणकवलीसाठी इतकं जीवाचं रान केलं तिथे त्यांचा एकच उमेदवार होता. त्यांचं असं म्हणत होतं जो दिलाय उमेदवार आम्ही त्याचा प्रचार करू. कदाचित भाजपचा उमेदवार चुकलाय का ते बघायला पाहिजे. समीर नलावडे ते विद्यमान नगराध्यक्ष होते. हो, तर त्या ठिकाणी बहुतेक समीर नलावडेच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारांची मागणी होती, पण ते झालं नाही. पण दिसतंय असं की थोरल्या भावानी धाकट्या भावाला पराभूत केलेला आहे उघडपणे तरी, कारण तीव्र स्वरूपाची ती लढाई झाली. आणि एक चर्चा अशी पण होती की एकनाथ शिंदेने असं म्हटलं होतं की जर ही तुम्ही लढत जिंकली तर तुम्हाला कदाचित मंत्रिपदाची संधी आम्ही देऊ. मी हा प्रश्नही त्यांना विचारला होता, उघडपणे कोणी मान्य करत नाही, पण त्या पोटी झालेली ही अत्यंत चुरशीची लढत आहे. अभय सर, नाही, एक निश्चित मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की कोकणातली सिंधुदुर्गमधली लढाई राणे विरुद्ध आदर्श, त्या आदर्शने यावेळेस निलेश राणेंच्या पाठीमागे ते उभे राहिले आणि त्याचा परिणाम दिसतोय. आणि एक नाही म्हणलं तरी शेवटी अँटी इन्कम्बन्सी येते. आज मंत्री आहेत नितेश राणे, त्यांचा कणकवलीमध्ये नगराध्यक्षपूर्वी त्यांचाच होता. तर या सगळ्यांचे परिणाम जे आहेत, आता नितेश राणेंच्या आता बोलण्यामध्ये उल्लेखही आला की आमची काहीतरी कामं चुकली असतील व त्याच्याबद्दलची नाराजी आहे, माझ्याबद्दलची नाही, असा त्यांच्या बोलण्याचा एकूण सूर होता. पण एकूण जर बघितलं तर तिथल्या आता स्थानिक, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की ठाकरे गटाचा नगराध्यक्ष झाला या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये, तसंच बहुतेक मालवणमध्ये सुद्धा जो पाठिंबा मिळाला त्याच्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पण आहे मागे उभे राहण्यामध्ये. तर मला वाटतं की त्या सनातन संघर्षाचं एक वेगळं रूप आहे. फक्त यावेळेस फरक एवढाच आहे की त्या दुसऱ्या गटाचंही नेतृत्व एक राणेच करतायत, एवढाच फरक आहे यावेळेस. म्हणजे काही दिवसांपूर्वी NDTV मराठीच्या कार्यालयात स्वतः नितेश राणे आले होते. मी त्यांना विचारलं होतं की कोकणातल्या रिझल्टबद्दल काय, म्हटलं 5च्या 5 जागा आमच्या असतील, काय नेमकं चुकलं ते आपण त्यांना विचारू. मात्र जशी नितेश राणेंची प्रतिक्रिया चर्चेत होती तशीच आणखी एक प्रतिक्रिया चर्चेत होती, आणखी 2 खरं तर प्रतिक्रिया चर्चेत होत्या. त्या होत्या बीडमधल्या धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आणि पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. आधी प्रतिक्रिया पाहूयात आणि त्या अनुषंगानं मला सुशील कुलकर्णींकडनं पण जाणून घ्यायचं आहे की मराठवाड्यातल्या एकूण राजकारणाची कूस पालटते आहे का. आपण प्रतिक्रिया पाहूयात. मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे. जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत. आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी बरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो.
आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर आपण या